गुढी उभारा सजवा घरदारे, हरिपाळ आले रुद्रपुरा. हरिपाळ आले रुद्रपुरा. मंडळी, या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याचा इतिहास, महानुभाव पंथात गुढीपाडव्याचे संदर्भ, महानुभाव पंथात गुढीपाडवा कसा साजरा करावा, गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. दंडवत प्रणाम मंडळी, मी राम फासगे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. गुढीपाडवा मराठी नवीन वर्ष तसेच हिंदू नववर्ष. गुढी म्हणजे काठी, पाडवा म्हणजे प्रतिपाद म्हणजेच अमावस्येच्या नंतरचा पहिला दिवस. यालाच चंद्राची कला असे सुद्धा म्हणतात. यालाच चैत्र पाडवा असे सुद्धा म्हटले जाते. मंडळी, गुढी कशाची असावी? गुढी असावी ती म्हणजे हर्षाची, ज्ञानाची, भक्तीची, यशाची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची. गुढी असावी सायुज्याची, निजधर्माची. गुढी उभारलेली ती म्हणजे कीर्तनी, रणांगणी, तिन्ही लोकी, वैकुंठी असे सुद्धा उल्लेख आपणाला पाहण्यास मिळतात. गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्ष. गुढीपाडवा म्हणजे आनंद व्यक्त करण्याचा, उत्सव साजरे करण्याचा एक सण होय. महानुभाव पंथामध्ये विशेष स्थान आणि संत या तिन्हींची पूजा केली पाहिजे. या तिन्ही व्यतिरिक्त जर पूजा केली तर तो विकल्प निर्माण होतो. महानुभाव पंथामध्ये शाश्वत आनंद पाहिजे, नाशिवंत आनंद नको. आपल्याला या गुढीपाडव्यानिमित्त, गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. 3.5 मुहूर्तापैकी म्हणजे गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा हे असे 3 मुहूर्त आहेत. आणि दिवाळीचा पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. गुढी हे आनंदाचे प्रतीक आहे, पण सण म्हणून गुढी उभारून त्या गुढीची पूजा करणे हे अज्ञानच आहे. महानुभाव पंथामध्ये गुढी उभारावी, पण त्या गुढीची पूजा करू नये. गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला येत असतो. गुढीपाडवा शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस. गुढीपाडवा महाराष्ट्र, कर्नाटक तसेच आंध्र प्रदेशामध्ये साजरा केला जातो. आंध्र प्रदेशात तसेच कर्नाटकमध्ये गुढीपाडव्याला उगादी असे सुद्धा नाव आहे. याच दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते, म्हणून सर्व सद्भक्त मंडळी आपल्या आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा देतात. मंडळी, आता आपण गुढीपाडव्याचा इतिहास पाहणार आहोत. गुढीपाडवा साजरे करण्याचे कारण म्हणजे उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी आणि ती काठी घेऊन जमिनीमध्ये उभारून काठीची पूजा केली जात होती, असे एक कारण आहे. दुसरे कारण म्हणजे श्री प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व सर्व राक्षसांचा पराभव करून अयोध्याला परतले होते, तेव्हा त्या विजयाचा उत्सव म्हणून तेव्हापासून गुढीपाडवा हा सण सुद्धा साजरा केला जातो, अशी सुद्धा आख्यायिका आहे. तिसरे कारण म्हणजे ब्रह्मदेवाने याच दिवशी या सृष्टीचे निर्माण केलेली आहे, त्यामुळे गुढीपाडवा सण साजरा केला जातो असे सुद्धा म्हटले जाते.
चौथे कारण म्हणजे शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करून अशी आख्यायिका प्रचलित आहे. शालिवाहन नावाच्या राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक सुरू झालेले आहे. तेव्हापासून गुढीपाडवा साजरा केला जातो असे सुद्धा म्हटले जाते. तमिळनाडूमध्ये पुथंडू, आंध्र प्रदेशामध्ये उगादी, आसाममध्ये बिहू, केरळमध्ये विशू आणि पंजाबमध्ये बैसाखी अशा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या प्रांतात हा सण साजरा केला जातो. गुढीपाडवा हे चैतन्याचे प्रतीक आहे. महानुभाव पंथ हा ज्ञानीय पंथ, ब्रह्मविद्याशास्त्राचे अभ्यास करणारा पंथ. आपल्याकडून विधी व्हावा, अविधी होऊ नये म्हणून महानुभाव पंथीयांनी गुढी उभारायला हरकत नाही, पण त्या गुढीची पूजा करू नये. तर आपण गुढी केव्हा उभारावी? मंडळी, गुढी उभारायची असेल तर आपण आपल्या पंच अवतार दिनी गुढी उभारायला पाहिजे. जेव्हा साधू संत अधिकर्ण आपल्या गावी येतात तेव्हा गुढी उभारायला हरकत नाही. जर आपल्या देवाची पालखी आपल्या गावात किंवा आपल्या घरी येत असेल तर गुढी उभारायला हरकत नाही. अशा प्रकारे गुढी उभारून आपण आनंद, आपला हर्ष, उत्साह करू शकतो, पण त्या गुढीची पूजा करू नये. मंडळी, गुढीपाडवा या सणानिमित्त, गुढीपाडवा या सणासंदर्भात आपल्या आद्य लीळाचरित्र या ग्रंथामध्ये काय संदर्भ आहेत ते आता आपण पाहणार आहोत. पूर्वार्ध लीळा 45 क्रमांकाची. तथा पूर स्वीकारू. जेव्हा हरिपाळ देव जिवंत झाले तेव्हा कुमरुजियाला असे म्हणून मंगळवाद्ये वाजविली. अवघेया नगरांतू गुढिया उभिलिया असा संदर्भ आपल्या लीळाचरित्रात आपल्याला पाहण्यास भेटतो. पुढची लीळा आहे पूर्वार्धातील 239 क्रमांकाची. डोडविहिरा राघवदेवा भेटी. राघवदेव म्हणजे दुंडी राऊळांचे उपदेशी. स्थान आहे डोढरा, तालुका देऊळगाव, जिल्हा बुलढाणा. गुढीपाडव्याची पुढची लीळा आहे ती म्हणजे पूर्वार्धातील 113 क्रमांकाची. श्री क्षेत्र अचलपूर येथील जेव्हा राजा रामदरना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना अचलपूरला घेऊन येतात तेव्हा सडा संमार्जन करून चौक रंगमाळिका भरून गुढिया तोरणे मखरे उभारली असा संदर्भ आपल्या आद्य लीळाचरित्र ग्रंथात आपल्याला पाहण्यास भेटतो. तिसरी लीळा आहे मंडळी पूर्वार्धातील 501 क्रमांकाची. रात्री ब्राह्मणा घरी पूजा आरोगण. या लीळेचे स्थान आहे श्री क्षेत्र कणासी, जळगाव येथील. जेव्हा ब्राह्मणा घरी पूजा आरोगणेसाठी त्या ब्राह्मणांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना आज्ञा केली होती तेव्हा स्वामींना घरी घेऊन जाऊन सडा संमार्जन, चौक रंगमाळिका भरिलिया, गुढिया उभिलिया, रुईचे या डेसे यांचे तोरण बांधले अशा प्रकारे आपल्याला संदर्भ लीळाचरित्रात भेटतो. मंडळी, लीळाचरित्रात गुढी उभारणे या संदर्भात संदर्भ भेटतो, परंतु ती गुढी ज्याप्रमाणे आजच्या या कलियुगात गुढी उभारली जाते ती अशीच असते का किंवा त्या काळी अशीच होती का याबाबत कुठलाही संदर्भ भेटत नाही. म्हणून महानुभाव पंथीयांनी गुढी उभारावी, आनंदोत्सव साजरा करण्यासाठी गुढी उभारू शकता. महानुभाव पंथीयांनी गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे? तर मंडळी,
सकाळी प्राप्तकाळी उठून अभ्यंग स्नान करावे. देवपूजेला विडा ठेवावा. हे दयाघना माझ्या पूजेचा, विडा अवसराचा, पूजा अवसराचा, उपहाराचा स्वीकार करावा असे म्हणून आपण आपल्या देवपूजेला विडा अर्पण करावा. देवपूजेला स्नान घालावे, उपहार करावा, आरती करून नवीन वस्त्र अर्पण करावे, नवा संकल्प करावा. हे परमेश्वरा, मला धर्मरक्षणाचे, विधी आचरणाचे, नामस्मरणाचे सामर्थ्य द्यावे असा संकल्प करावा. जास्तीत जास्त नामस्मरण करावे, लीळा चिंतन करावे, धर्मवार्ता करावी, पारायण करावे. तर मंडळी, अशा प्रकारे आपण गुढीपाडवा हा सण महानुभावपंथीयांनी आपल्या घरी साजरा करायचा आहे. आरंभ आहे चैत्र मासाचा, गुढी तोरणे सण उत्साहाचा. पूर्ण होवोत तुमच्या इच्छा अपेक्षा. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या अच्युत गोत्रे परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. भेटत जाऊ आपण अशाच नवीन उपक्रमात. तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना रामपासगेचा सादर दंडवत प्रणाम.